पाठवलं असं झालं. बायकांचं सुरू झालं. बायकांचं एकदा कळलं येणार आहे म्हणल्यानंतर बायकाच्या पोटात राहत. एका बाईला कळलं संदीप पाठक अभियानासाठी येणार आहेत म्हणल्यावर चला ग भर 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 नेता कुमू दाका शबू छाया मीना मधी मंगी तुझी कल्पी तुमच्यावर एकरे वाळ पोटे सोटे शेजार पाजारा ग तुला कळली का बातमी पत्र म्हणसं तुम्हाला शबू आते तुम्हाला मंगू आते तुम्हाला कोणालाच नाही कळली फक्त आपल्याला कळली. आता काय करू बाई. हो सरपंचानं म्हणा संदीप पाठकला आपल्या भजेपारा गावामध्ये बोलविले म्हणा संदीप पाठक येणार म्हणल्यानंतर मला नुसतं धोड धोड कसं होईल काय होईल कसं. आणि त्यांना तर कुठं कुठं फिरू असं झालंय. आल्या आल्या मी त्यांना स्मशानात घेऊन जाणार. अगं तसं नाही का मी गुलाबाची झाडं लावली तर बोगनवेल लावलाय सरूचे झाड ते झाडं दाखवायला घेऊन जाणार आहे. त्याच्यानंतर अख्ख्या गावामध्ये घेऊन जाणार आहे. ऐकायला वंश मी काय म्हणाले वंश वंश ऐकायला वंश संदीप पाठक आपल्या गावामध्ये येणार आहे. भजेपारमध्ये ऐकायला वंश वंश पाहिलं ना कशी ऐकून नाही ऐकल्यासारखी तर करत निघून गेली. गेली काय गेली काय गेली गेली का घाबरते काय. फक्त ती आली ती सांग. आमचा वंशाचं कसं आहे माहिती का बाई. आता परवाचीच गोष्ट परवा मी आमचे वाट्यावर घटकाभर गप्पा मारीत बसलो होतो. आमचे हे ग आमचे हे हा आमचे हे ग अगं कोण काय विचारायलीस जन्मोजन्मी. एखादाच कटाळा आलाय. आमचे वाट्यावर घटकाभर गप्पा मध्ये बसले तर मी यांना म्हणलं तुम्ही तुमच्या बहिणीला समजून काय नाही सांगतो. एखादं वशेट भांड पडलेलं असतं विसरून ठेवा कपडा पडलेला असता घडी करून ठेवे गाडी पडलेली असते विसरून ठेवी. आपला हक्काचा माणूस म्हणून मी आमच्या यांना सांगितलं आपला हक्काचा माणूस कोण आहे का आपले. हक्काचा माणूस माझ्यावरच वरडत म्हणले जॉब बोलू नको जॉब बोलू नको जॉब बोलू नको. आपलं नशीबच फुटलं. जिथं हात घालायला तिथं भोका निघायला लागली. तरी मी माझ्या वडिलांना म्हणलो होतं मला या घरात देऊ नका देऊ नका देऊ नका. नाही माझ्या पाठीवर हात फिरू फिरू म्हणले बेटा भजेपारचा जावई भजेपारचा जावई. मोठं घर हे मोठं घर बडा घर पोकळ वासा आवाजात वसा बसा सगळं वाराडी एकत्र आलं. भजेपार बसलो विमानामध्ये पहिलं बक्षीस मिळवण्यासाठी आणि त्या विमानाने झेप घेतली मुंबईच्या दिशेनं एकदम